नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आज मी कॅमेऱ्यासमोर मुद्दाम आलेलो आहे। आता जे काय पटेकर आणि राऊत मॅडम यांच्यामध्ये जे काय संघर्ष चालू आहे त्याच्यावर तर मी सांगतोच आहे, पण त्याचाच परिणाम कसा आणखीन पुढच्या गोष्टीवर झालेला आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचं असं झालं की पटेकरांची घटना ही जी 8 तारखेला झाल्यानंतर माझ्या मते त्या दिवशीच किंवा 9 तारखेला सगळे जे डेप्युटी कमिशनर होते किंवा विभाग प्रमुख होते ते सर्वजण एक त्यांनी निवेदन लिहिलं सगळं, आणि त्यांना सगळ्यांना सपोर्ट करणारे जे काय इतर उपायुक्त होते त्यांना घेऊन ते आयुक्तांकडे गेले आणि आयुक्तांना त्यांनी असं सांगितलं की काही लोक हे महानगरपालिकेत काही काम नसताना येत आहेत, ते भरपूर तक्रारी करतायत, त्या खोट्या तक्रारी करतायत आणि ते दबाव तंत्र आणतायत वगैरे, आणि ते अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी चुकीचं वागतायत, आणि त्यामुळं मग यांच्यावर चाप बसला पाहिजे। त्याच्यामध्ये RTI अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, काही संस्था असतील आणि काही पत्रकारसुद्धा असतील। तर याच्यावरच मग 13 तारखेला एक सुरक्षा विभागानं एक पत्र काढलेलं आहे, सर्व विभागांना ते दिलेले आहे। ते मी तुम्हाला आज पत्र दाखवतो आणि त्याच्यावरच आपण बोलणार आहे। हे पत्र जे आहे हे पुन्हा एकदा एका अर्थाने ऐतिहासिक ह्यासाठी होणार आहे की याच्यामध्ये ते आपण बघणार आहे की कशा त्यांनी चुका केलेल्या आहेत। इथं तुम्हाला दिसतंय की 13 तारखेला 13/4/2026 हे पत्र आहे, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, पुणे महानगरपालिका यांच्याकडे सादर केलेले आहे। विषय फार महत्त्वाचा आहे। विषय असा आहे की पुणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन व दबाव तंत्र वापरणाऱ्या तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, आता इथं त्यांनी फक्त तथाकथित सामाजिक कार्यकर्ते म्हणलेले आहे, हे फार महत्त्वाचं आहे, यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणे कामी माहिती उपलब्ध करून मिळण्याबाबत। म्हणजे ते माहिती गोळा करतायत। आता ती कसली माहिती गोळा करतायत ते आपण बघणार। विषय असा आहे, याच्यावरून असं वाटतं की ते सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांची माहिती ते मिळवणार आहेत। तर खाली इथे परत पुढे लिहिलेलं आहे, तर पुणे महानगरपालिकेचे विविध कार्यालय व अभ्यागत कक्षाकडे अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करून चुकीची कारवाई करता गोंधळ घालून प्रशासकीय कामात, हे फार महत्त्वाचं बघा, प्रशासकीय कामात वारंवार अडथळा आणून ब्लॅकमेल करणाऱ्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करणे कामी खालील नमूद व्यक्तींकडून, खाली 9 व्यक्तींची नावं दिलेली आहेत, तुम्हाला दिसेलच इथं 9 व्यक्ती आहेत, आणि तुम्हाला हेही दिसेल की सगळ्यात शेवटी श्री मिलिंद जाधव TV10 अर्थात मी। तर याच्यामध्ये त्यांनी लिहिले की खाली नमूद व्यक्तींकडून वेगवेगळ्या विभागामध्ये तक्रार अर्ज देण्यात आले आहे। म्हणजे ह्या 9 लोकांनी तक्रार अर्ज दिलेला आहे। सदर खालील नमूद व्यक्तींनी आपल्या कार्यालयात, म्हणजे प्रत्येक विभागाला किंवा खाते प्रमुखांना विचारतात हे की आपल्या कार्यालयात दिलेल्या वेगवेगळ्या तक्रार अर्जाच्या प्रती एकत्रित गोळा करून सादर करण्याचे माननीय महापालिका आयुक्त यांचे आदेश प्राप्त झाले आहे। आता ह्यांचं असं म्हणणं आहे की आयुक्तांना असा आदेश दिलेला आहे जे सुरक्षा विभागाला की तुम्ही ते सगळे ती माहिती गोळा करा। आता मित्रांनो, साधारणतः हे जे आता अंतर्गत पत्र आहे त्याच्यावर मी येतोच पुरं, पण हे अंतर्गत पत्र जरी असलं तरी याच्यावर विषय असतो, त्याच्या अगोदर त्या संदर्भ असतो, ते इथं महापालिका आयुक्त यांचे आदेश। आता हे तोंडी आदेश आहेत का हा एक वेगळा मुद्दा आहे। जर त्यांनी आदेश दिले असेल आणि त्यांनी द्यायला पाहिजे, एवढी मोठी गोष्ट आहे तर ते द्यायला पाहिजे, कारण का सगळे खाते प्रमुख त्या कामाला लागणार आहे, ते महत्त्वाचं असायला पाहिजे। तर आदेशाचं जे काही लेखी असेल ना ते वर तिथं द्यायला पाहिजे, किंवा त्यांनी असं खाली म्हणायला पाहिजे की तोंडी आदेश दिलेला आहे। तर ही पहिली चूक आहे। पण सगळ्यात मोठी चूक अशी आहे की हे पत्र जे आहे हे गोपनीय, अतितत्वरीय, म्हणजे अर्जंट आणि कॉन्फिडेन्शियल अशा अंतर्गत हे येतं। तर हे 13 तारखेला पत्र हे जे सुरक्षा विभागाने दिलेलं आहे, पण हे साधारणतः माध्यमांकडे हे जवळजवळ 12 तारखेलाच आलं होतं। त्यानंतर म्हणजे 13 तारखेला 14 तारखेला तर हे सगळ्या माध्यमांवर आलं होतं, मलाही मिळालं होतं वेगवेगळ्या, आणि बऱ्याच वेळा मिळालं होतं, ते बऱ्याच वेळा मल्टिपल सर्क्युलेटसुद्धा झालेलं आहे त्याच्यावर। अर्थात म्हणजे आम्ही तर बातमी केलीच, आणि म्हणजे आम्ही म्हणजे जे काय ह्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करत नाहीत त्यांनी बातमी त्यावर केलीच, पण त्याचबरोबर काही पत्रकारांनी सुद्धा
पण माझ्या मते ते फार कमी आहे. त्यांनी ही बातमी सुद्धा टाकलेली आहे आणि त्यांनी स्वतःचे आपले शब्द सुद्धा टाकलेले आहेत, पण त्या मुद्द्यावर आपण नंतर येणार आहे. आज फक्त हे पत्र कसं बालिश आहे, बाळबोध आहे, याच्यावर आपण बोलणार आहोत. तर गोपनीय पत्र आहे हे. तर हे गोपनीय पत्र जर असेल तर हे पहिली गोष्ट म्हणजे बाहेर कसं आलं. कारण का जेव्हा म्हणजे साधारणतः काही लोकांना 17-18 तारखेला मिळालं, तर त्यावेळी काही लोक गेली सुद्धा. काही लोक महानगरपालिकेला आयुक्तांना भेटायला गेली की असं पत्र कसं काय लिहिलेलं आहे तुम्ही. त्यावेळी आयुक्त अगदी चकित झाले की अरे गोपनीय पत्र तुमच्याकडे कसं काय आलं. तर हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे की याचा अर्थ काय माहिती आहे का, की महानगरपालिकेत सुद्धा काही यांच्या दृष्टीनं चुकीची लोक आहेत. आणि दुसरा अर्थ ह्याचा असंही आहे की हे गोपनीय अतित्वरीय म्हणजे अर्जंट असं जे आहे, तर ही एक मोडस ऑपरेंडी म्हणजे ही एक कार्यपद्धती आहे, विशेष करून विटकरांची कार्यपद्धती आहे. आणि ते मुद्दाम असं पत्र तयार करतात आणि ते माध्यमांकडे देतात, जेणेकरून ते अगोदरच दिसावं, जेणेकरून त्याचा एक परिणाम असा व्हावा की भीतीचं वातावरण तयार व्हावं. मग त्याच्यावर भले आदेश काढावा न काढावा, त्याच्या पुढे प्रक्रिया करतील न करतील. मागं सुद्धा असं पत्र आलेलं आहे. पुन्हा मी त्या प्रत्येक पत्रावर त्याच्या परिणामांवर बोलणार आहे. आज हे जे पत्र आहे, विशेष करून ह्या पत्राच्या खाली सही आहे विटकरांची, तीही आपण बघणार आहे. त्यामुळे मी म्हणतो की हे पत्र इतकं बालिश, इतकं मूर्खपणाचं आहे की माझा विश्वासच बसत नाही की आयुक्त ह्या पत्राला मान्यता देतील किंवा असं काहीतरी आदेश किंवा असं काहीतरी लिहिलेलं असेल. त्यांनी म्हटले असेल की चौकशी करा वगैरे, पण हे जर पत्र त्यांना बघायला मिळालं तर त्यांना पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की हे जे काय गोपनीय आहे, इथे बघा गोपनीय अतित्वरीय हे जे लिहिलेलं आहे हे बाहेर कसं आलं, याला कारणीभूत कोण आहे ते तर तुम्ही हुडका. तुमच्यातला गद्दार कोण आहे ते हुडका. का कुणीतरी याच्यावर सुद्धा राजकारण केलेलं आहे. आमच्याकडे पुरावा आहे. हे विटकरांचं काम आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. आता हे खाली नावं आहेत आणि तुम्हाला हेही दाखवतो. मला बाकीच्या नावांमध्ये मी त्याच्यावर काही फारसं आत्ता बोलणार नाही आहे, तुम्हाला तिथं दिसतच असेल. पण 90 जे नाव आहे ते श्री मिलिंद जाधव TV10. त्यांनी मला इथे काहीही म्हणले नाही आहे, पत्रकार वगैरे काही म्हणले नाही आहे. पण मी तुम्हाला इथे तुमच्यासाठी सांगतो की मी महानगरपालिकेचा ग्रुप जो आहे, जो तिकडचे PR आहेत, हेंद्रे म्हणून आहे, योगेश हेंद्रे, त्यांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मागचे आयुक्तसुद्धा आहेत विक्रम कुमारनं पत्रकारांच्या वेगवेगळे जे काही गट आहेत आणि आम्ही यूट्यूबर म्हणा किंवा काय, तर हे पत्रकार आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे पत्रकार आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये TV10 म्हणजे मी स्वतः अगदी मागच्या 3 वर्षापासून आहे. 3 वर्षापासून म्हणजे विक्रम कुमार होते ना तेव्हापासून आहे. तर आणि अजूनही मला ते काढले नाही. अजूनही महानगरपालिकेतर्फे प्रेस नोट त्या सहित सगळ्या बातम्या मला येतात. शेवटची बातमी जी आलेली आहे ती माधव जगताप यांचं परिपत्रक आलेलं आहे. त्यांचं काहीतरी आकाश चिन्हाच्या संदर्भात त्याच्यावर ते QR कोड सगळीकडे लागला असेल पाहिजे, त्याची माहिती असेल. हे मुद्दा मी यासाठी सांगतोय की माधव जगताप हे जे उपआयुक्त गेले होते रडत जे आयुक्तांकडे, की जसं पुण्यामध्ये एकदा मागं झालं होतं, शनिवारवाड्यामध्ये झालं होतं, काका मला वाचवा, तसे हे सगळे उपायुक्त जे आहेत त्याचं लीड केलं होतं जे आशा राऊत मॅडम आहेत. आणि विशेष करून जे आता म्हटलं की माधव जगताप साहेब, जे त्यांच्याकडं आता फक्त 1-2 खातीच आहेत, तर ते माधव जगताप जे आहेत ते प्रामुख्याने ते धरतायत. ते काय निवेदन आहे ते आणि आयुक्तांना देतात. त्यांचा फोटोही आलेला आहे. ते तर मी हेही म्हणलं की पहिला नियम तर त्यांनी त्या फोटोमध्येच तोडलेला आहे की त्यांनी त्यातल्या बऱ्याच जणांनी, सगळ्या HODंनी, विभाग प्रमुखांनी आय कार्ड घातलेलं नाही आहे. म्हणजे आणि ते आयुक्तांना देतात. आयुक्तांनी स्वतः आय कार्ड घातले नाही, पण आयुक्त काम तरी करतात. आणि आयुक्त स्वतःवर कारवाई करतील हा विषय वेगळा. पण ह्यांचं धाडस कसं की आयुक्तांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये जातात आणि आय कार्ड घालत नाही. तर हा एक मुद्दा आहे. आणि म्हणजे म्हटलं ना की पुण्यामधला हा दुसरा नारा आहे की काका आम्हाला वाचवा, राम काका आम्हाला वाचवा, असे म्हणत हे सर्व जे उपायुक्त ते गेले होते. आता या पत्राचा दुसरा भाग बघूया आपण. आता त्याच्यामध्ये इथं काय लिहिलं आहे, त्या अनुषंगाने म्हणजे मागे जे मी म्हटलं त्या अनुषंगाने वरील नमूद क्रमांक 1 ते 9 व्यक्ती अथवा त्यांची संघटनांची नावे आलेल्या तक्रार अर्जाच्या प्रती
त्यांच्या नावे आलेल्या म्हणजे त्यांच्या लेटरहेडवर असेल किंवा वगैरे अर्जाच्या प्रती व सदर तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अहवालाच्या प्रती पुढील 24 तासाच्या आत सुरक्षा विभाग कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्याबाबत संमतींना आदेश होण्यास विनंती. तरी सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख यांनी वैयक्तिक लक्ष घालून प्राधान्याने माहिती उपलब्ध करून द्यावी. खाली 2 सह्या आहेत, राकेश विटकर सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका आणि आशा राऊत उपआयुक्त सुरक्षा विभाग सहनियंत्रण पुणे महानगरपालिका. तर असं त्यांनी दिले. खाली प्रत महानगरपालिका आयुक्त कार्यालय अतिरिक्त महापालिका आयुक्त कार्यालय आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडे माहितीस्तव सादर प्रति सर्व खाते विभाग प्रमुख उपआयुक्त परिमंडळ 1 ते 5 वगैरे वगैरे. खाली इथं काहीतरी लिहिलेलं सुद्धा आहे, तिथं ते सहीमध्ये मला दिसत नाही. श्री वाल्मिकी AO अकाउंट्स ऑफिसर, तर त्यांचंही तिथं शेरा आहे. असं हे पत्र आहे. तर हे पत्र पहिली गोष्ट म्हणजे फार गमतीशीर मला ह्यासाठी वाटतं की हे मोडस ऑपरेंडी, मी जसं म्हटलं की हे जर गोपनीय आहे तर ते बाहेर पडायला नाही पाहिजे, पण ही राकेश विटकरांची पद्धती कार्यपद्धती आहे ज्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात की ते असं काहीतरी पत्र काढायचं जे म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि ते मीडियामध्ये दाखवायचं म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचायचं सुद्धा. आणि मग त्याच्यावर जे आतलं अंतर्गत पत्र होतं त्याच्यावर काही कारवाई नाही झाली तर असं म्हणाल ते मोकळे. मी काय म्हणतो माहिती आहे का, हे पत्र एक आणखीन एक पुरावा असा आहे की हे विटकरांनी का लिहिलं मी म्हणतोय कारण की हे फक्त 10वी पास किंवा नापास होणारी व्यक्ती असं पत्र लिहू शकतात. त्याच्यावर आशा राऊत मॅडमची सही आहे. आशा राऊत उच्च शिक्षित आहेत, उपआयुक्त आहेत, पण माझं असं मत आहे की त्यांनी ते न वाचता सही केली असावी. कारण का जर त्यांनी वाचलं असतं तर त्यांनी ते सगळा मजकूर बदलायला सांगितलं असता. याचं कारण मी सांगतो मित्रांनो, त्यांनी एका अर्थाने हे 9 जण आहे ना त्यांची एका अर्थाने स्तुती केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे तक्रारी घेऊन येतात, तर तक्रारी घेऊन येतात तर ते खोट्या तक्रारी असू दे खऱ्या तक्रारी असू दे, त्या तक्रारी काय आहेत हे तुम्ही म्हणजे लोकांना तर कळू द्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तक्रारीवर काही कारवाई केली का नाही. आणि सुरक्षा विभाग इथं असं म्हणत आहे की त्या खोट्या तक्रारी जर त्यांच्याकडे ते संकलन आलेलंच नाही, त्यांना माहितीच नाही आहे, तर त्या खोट्या कशा ठरवल्या. आणि खोट्या जरी तक्रारी असेल तर त्याला तुम्हाला उत्तर देता येत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळे जी 9 लोक आहेत म्हणजे त्यामध्ये असंही म्हणलेलं की साध्या साध्या संघटनेची लोक आहे, त्यातला एक तर जो आहे तो महानगरपालिकेचा कर्मचारी आहे, तो माझ्या मते काय ते सुपरवायझर वगैरे म्हणून रिटायर झाला होता, तर त्याच्याबद्दलही आहे. म्हणजे हा तुमचाच माणूस आहे महानगरपालिकेचा, त्याला सगळी महानगरपालिकेची अंडी पिली सगळी माहिती आहेत. मग तो ब्लॅकमेल करत असेल तर ह्याचा दोष तुमच्यावरच येतो. बाकीची सगळी माणसं वेगवेगळी आहेत. मी पहिल्यांदा म्हणजे की फारसं मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण का ते प्रत्येकजण म्हणजे आपापल्या मुद्द्यासाठी भांडायला मोकळे आहेत, सक्षम आहेत. TV10 म्हणून मी सुद्धा तुम्हाला हे सांगतोय की माझं नाव तिथं कसं असायला पाहिजे, कारण का मी अधिकृतपणे महानगरपालिकेचा पत्रकार आहे, त्यांच्या ग्रुपवर आहे, त्यांचे प्रेस नोट येते आहे. जे काय जे राम काका मला वाचवा म्हणून गेले होते त्याचंही फोटो आणि सगळं माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्यावरही मी बाईट टाकणारच आहे. त्याच्यावर मुद्दाही माझा असा की त्यांनी कुणी ऐकायला घातलं नाही, याच्यावर काय कारवाई करणार राम काका त्याने राम काकांनी सांगावं. तर असा हा मुद्दा आहे. तर हे पहिलं म्हणजे बाळबोध मला ते वाटतंय की त्यांनी काय केलंय की हे 9 जण जे तक्रारी घेऊन येतात त्याचं आता संकलन करणार आहेत ते, आणि त्या तक्रारी त्यांचे काय आहे आणि त्याच्यावर काय कारवाई झाली आहे असं ते विभाग प्रमुखांना विचारतात. म्हणजे इथंच कळू शकेल की जर त्यांनी काम केलं नसेल, पहिल्यांदा त्यांना सिद्ध करावं लागेल की ह्या तक्रारी खोट्या आहेत, तर त्या काय आहेत तक्रारी हे आपण बघूया. आणि मी माझी तक्रार तर सांगणारच आहे, आणि त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे. खोटे असतील तर तसं त्यांनी पत्र दिलेलं असलं पाहिजे त्या संबंधितांना, कारण का शेवटी काही का असना एका नागरिकाची तक्रार आहे, तर त्यामुळं ते जर खोटं असेल तर तसंही त्यांना पत्र देतं की ही तुमची तक्रार खोटी आहे, याच्यावर काही कारवाई होणार नाही. आणि जर त्यात काही तथ्य असेल तर ते असेल तर मग तुम्ही त्याच्यावर कारवाई केली असली पाहिजे, आणि ती काय कारवाई केली हे सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे. म्हणजे एका अर्थानं हे सुरक्षा विभाग प्रत्येक विभागाला विचारत आहे की तुम्ही काही कारवाई केली का नाही, किंवा दप्तर दिरंगाई तर केली नाही. बऱ्याच तक्रारी तर सुरक्षा विभागाकडे आहे. आता मी त्याच्यावर मुद्द्यावर येतो की मी मिलिंद जाधव TV10 एकही म्हणजे तशी बघायला गेलं तर लेखी तक्रार अशी केलेली नाही आहे सुरक्षा विभागाकडं.
मी सगळ्या ज्या लेखी तक्रार केलेल्या आहेत आणि मी निवेदनं केलेले निवेदनं आणि कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही आहे. एक मात्र आहे व्यक्तीच्या विरुद्ध, ते म्हणजे हा राकेश विटकर. आणि त्याच्या मागच मी लागलेलो आहे की मी फक्त म्हणलेलं आहे की मी सगळे पुरावे घेऊन येतोय. हे व्हिडिओ रेकॉर्डिंगवर आहे, माझ्या बॉडी रेकॉर्डिंगवर आहे, जी बॉडी रेकॉर्डिंगचं थांबवण्यासाठी विटकरनं मागंसुद्धा प्रयत्न केला आहे माझ्या बाबतीत. त्याच्यावर आपण परत नंतर येऊया. पण मी थांबलो नाही. त्यांनी मला एक खोटं पत्र त्यावेळीसुद्धा दिलेलं आहे. तिसरं पत्र मी आपण त्याच्यावर नीट बोलणार आहोत की ते पत्रामध्ये लिहिलं आहे की तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही. तिथनं पुढं 1 वर्ष झालं मी रोज जवळजवळ बॉडी कॅमेरा लावून मी करत आलेलो आहे. आणि प्रत्येक खात्यात मी जातो, प्रत्येक विभागात मी जातो, प्रत्येक झोनला जातो, प्रत्येक वॉर्डमध्ये जातो आणि त्यांना आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स किंवा मस्टर म्हणजे प्रेझेंटी आणि मूवमेंट रजिस्टर हे चेक करतोय. आणि मी 8 तारखेला सुद्धा जे गेलो होतो ना, त्यावेळी आशा राऊत मॅडमचं मी ते सांगितलेलं आहे की आशा राऊत मॅडम आय कार्ड घालत नाहीत, ते वेळेवर ते येत नाहीत आणि 3-4 खाती असल्यामुळं ते कुठल्याही खात्यामध्ये प्रत्येक वेळी त्यांच्याकडे टायमिंगही नक्की नसतं आणि ते कुठं जातात समजा त्याचं कुठंही मुवमेंट रजिस्टर, या 4ही खात्यामध्ये कुठंही त्यांचं मुवमेंट रजिस्टर नाही आहे मित्रांनो. तर मग मला सांगा की ह्या खोट्या तक्रारी आहेत का? बरं, मी मुद्द्यावर परत येतो की आशा राऊत मॅडमला मी कॅमेरासह तुम्हाला दिसतंय की त्यांनी म्हटले कॅमेरा बंद करा, शूटिंग बंद करा. असं मॅडम चालू असतं मॅडम. हां, बंद करायचं. फक्त मी ना, तुम्ही याच्या अगोदर आहे ना तुमची केबिन बघितली, त्या पण बघितली नाही, ऐका ना, फक्त 2 प्लीज रिक्वेस्ट आहे, बंद करू. ठीक आहे मॅडमच्या रिक्वेस्टवरून आपण बंद करत आहोत. नाही, हे पण पब्लिश करण्याची गरज पब्लिश नाही होणार मॅडम, हे माझ्या सुरक्षेसाठी आहे. बंद करतो अगोदर असं म्हटल्यानंतर मी त्यांचं ऐकलेलं आहे. मग इथं म्हणजे मी त्यांचं ऐकतो आणि त्यांनी सुद्धा ते सांगितलं होतं जे कॅमेऱ्याच्या मागं ते म्हणले होते की माझ्यावर भरोसा आहे ना, आणि मी भरोसा ठेवूनच आणि त्यांच्या त्यांनी विनंती म्हटलेली आहे, पण ती विनंतीसुद्धा वाटत नाही, ती आदेशच वाटतोय जास्त करून आणि ती धमकीसुद्धा वाटते. तर मी ते बंद केलं, आत गेलो, पण मी व्यवस्थित वागल्यामुळं म्हणजे त्यांची माझ्याकडे काही तक्रार नाही, माझी त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. पण इथे एक तक्रार त्यांच्याबद्दल आहे की मी गेलो होतो त्यांच्याकडं जवळजवळ जे मी आयुक्तांकडे एक 15-16 निवेदनं दिली आहेत, वेगवेगळ्या विषयावर आहेत, वेगवेगळ्या खात्याचे आहेत. त्यातले 6 ते 7 तर सुरक्षा विभागाकडेच आहे. म्हणजे ह्यांना दुसऱ्या विभागाकडं माझ्या बाबतीत तर विचारायची गरज नाही आहे. तर मी तेच विचारायला त्यांना गेलो होतो की त्या ह्याच्यावर 6 महिने ते 10 महिने काय काय ह्याला उशीर झालेला आहे मित्रांनो, तेही मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. ते नंतर OSD म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी जे प्रसाद काटकर आहेत त्यांनी सुद्धा सही करून एक पत्र जे सुरक्षा विभागाला पाठवलं आहे. आता मी म्हणतो आमच्या तक्रारी तर तुम्ही घेत नाही, पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्या त्या तक्रारी घ्या. आयुक्तांच्याकडनं ते गेलेले आहे तिकडं अगोदर, आणि त्यानंतर OSD ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी प्रसाद काटकर जे स्वतः त्यांच्याकडे 3-4 खाते आहेत आणि कुठेही नसतात ते. तर ते सुद्धा कॅमेरावर आले आणि ते पहिल्यांदा सगळे कॅमेरा बंद करा म्हणतात. सर जी 5 मिनिटं आमच्यासाठी काहीतरी काढा की सर. हे बंद केलं बंद करा सर. का बंद करा सर? तुमच्यासारखेच खरे माणसं तुमच्या ह्याच्यावर तर करतो मी सर, बाकी काय नाही. तर थोडक्यात म्हणजे काय की मी त्यासाठीच गेलो होतो. हे पत्र तुम्ही त्यासाठी काढलेलं आहे. आम्हाला विचारा ना, आम्ही आमची माहिती तुम्हाला देतो. कमीत कमी मी तरी माझी सगळी माहिती मी द्यायला तयार आहे. माझी सगळी माहिती माझ्या चॅनलवर ओपनली तयार आहे. मी कुठं कुठं गेलो होतो, मी काय बोललोय, मी काय काय विचारलंय, मी तिथं कुठल्या कामात अडथळा आणला आहे का नाही आणला, हे सगळं तिथं आहे पुराव्यानिशी. त्यामुळे तुम्हाला तुमचे खातेदार त्यांच्याकडे नसेल बिचाऱ्यांकडनं, ते कुठनं CCTV त्यांच्याकडे CCTV नाही आहेत बऱ्याच. स्वतः राऊत मॅडमच्या केबिनमध्ये CCTV नाही. ही मॅडमची केबिन का? मी बाहेरनंच बघतो कारण का मॅडमना आवडत नाही. हां, पण आम्हाला परवानगी आहे. इथे कुठे CCTV का नाही आहे? सुरक्षा विभाग प्रमुख जे CCTV पुरवतात, जे त्यांच्या परवानगीनं CCTV लागायचा का नाही लागायचा हे ठरलं जातं. त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये नाही आहे. आणि ते 132 म्हणजे सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा जे दावा त्यांनी केलेला आहे किंवा ते FIR घ्यायला विटकरांना पाठवलेलं आहे. तर ते सुद्धा ते अजून त्यांना सिद्ध करायचं आणि प्रूव्ह करायचं आहे. तर मित्रांनो, मला थोडक्यात हे म्हणायचं आहे की माझ्या बाबतीत तरी सुरक्षा विभागाला दुसऱ्या विभागाकडे जायची गरज नाही. माझे सगळे अर्ज त्यांच्याकडे आहेत. त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं की त्यातलं कुठलं अर्ज तुम्हाला त्याच्यामध्ये तक्रार जी आहे ती खोटी वाटते का, विटकरांच्या बाबतीत विशेष करून विटकरांच्या बाबतीत तुम्हाला खोटी वाटते का. आणि त्याच्यामध्ये मी रेफरन्सेस दिलेले आहेत आणि साधे सुधे रेफरन्स नाहीत. 1-1, 2-2, 3-3 असे म्हणायला गेले ना तर 2 पानी रेफरन्सेस आहेत. 2 पानी मी रेफरन्सचे सगळे नंबर दिलेले आहेत. तर मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे की हे पत्र किती बालिश आहे,
की आम्हाला भीती दाखवण्यासाठी काढलेलं आहे, गोपनीय असून ते बाहेर आलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ते आयुक्तांचा ते आदेश आहे असं म्हणतायत, पण आयुक्तांचा कुठे रेफरन्स नाही आहे. म्हणजे आयुक्तांनी खरंच सांगितले का नाही का हा स्वतः विटकरांचा कारभार आहे, विटकरांनी सुरक्षा विभाग प्रमुखांना व्यवस्थित सांगितलं असणार, त्यांना पटवून सांगितलं असणार आणि त्यांना ते मान्य झाले, कारण त्या अडचणीत आहेत. कारण का तक्रार द्यायला ते स्वतः जाऊ शकले असतात, पण त्यांनी विटकरांना पाठवलेलं आहे. त्याच्यावर परत FIR तर आपण भरपूर वेळा बोललेलंच आहे, पण हे सगळं एकमेकांना लिंक्ड आहे आणि हे सगळं काम विटकरांचं आहे. म्हणूनच इतकं तकलादू आहे. ते पत्र बघितल्यानंतर हास्यास्पद बालिश आहे आणि अशी कुठल्याही नागरिकावर बंदी आणता येत नाही. याच्यावर बंदी आणणार आहेत असं काही पत्रकार म्हणतायत आणि ते म्हणतात की ते लोकमत आहे, लोकांचं मत असं आहे. असे कुठले तरी नग जे पत्रकार असतात ना, की लोकांचं मत आहे असं सांगून स्वतःचं मत घुसवत असतात, स्वतःचे शब्द बसवत असतात. तसे नग म्हणजे काय, हिरा, असे हिरे असतात काय काय. तर ते सुद्धा तुम्ही ते बातमी बघू शकता. तर हे सगळं ह्याला काय अर्थच नाही आहे आणि असं करता येत नाही. पण केलं तरी पण हे सगळे 9च्या 9 त्याला लढणार आहेत ते. आणि जे समजा त्यांचं जर खरं ठरलं तर तुम्ही त्यांना शिक्षा देऊ शकता. मी TV 10 पुरतं एवढंच म्हणेन की ज्यामध्ये जे काय आरोप केलेले आहेत किंवा ज्या आरोपावर तुम्ही आमच्यावर बंदी आणणार असाल तर ते आरोप आम्हाला सांगा. मला जर सांगितलं ना, याचंही रेकॉर्डिंग एक आहे की मी आयुक्तांना डायरेक्टली, महानगरपालिकेत सगळ्यात उच्च आहेत आयुक्त, मी आयुक्तांना सरळ सांगितलं आहे, आयुक्त साहेब हे विटकरांचं पत्र, हे त्यांचे पुरावे आणि त्यांना तर पाठवलंच आहे. ते तुम्हाला ती तारीखसुद्धा दाखवतो मी. आणि मी तोंडी बोललो आहे त्यांना की तुम्हाला मी ते पटवून सांगेन, एक अर्ज कसा महत्त्वाचा आहे आणि तिकडचं ते कसे पुरावे आहेत ते मी त्यांना पटवून सांगितलं. कारण की ते नवीन आहेत आयुक्त, त्यांना माहीत नाही आहे. तर आणि त्यांना हेही मी सांगितलं की तुम्हाला जरी पटलं आणि तुम्ही असं म्हणलात की मी काही करणार नाही किंवा काही करू शकत नाही, एवढं जरी म्हणलं ना, तर मग मला त्याच्यापुढे जायची गरजच नाही. मला जर पटलं ना एकदा की तुम्हाला सगळं देऊन सुद्धा तुम्ही करत नाही, म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट करता, मग आता आयुक्तांच्या पुढे कशाला जात बसा. किंवा त्याची लढाई वेगळी असेल, पण आता महानगरपालिकेपुरतं मग माझं जाणंच तिथं व्यर्थ आहे. सर जी नमस्ते. तुमचं झाली का? नमस्ते. मिलिंद जाधव TV 10. सर 2 विषय माझे. देखिए कुछ ऐसे लोग होते हैं जिनको पहचान देने की जरूरत नहीं पड़ती. सर ऐसा नहीं सर, ये मेरा प्रोटोकॉल पालता हूँ आणि हर बार मैं ये दूंगा. ये आपका बड़प्पन है सर, कि आप ध्यान में रखते हैं. 2 सब्जेक्ट है सर मेरे. पहिला सर विषय असा आहे की राकेश विटकर म्हणून जे प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत, तर 1 वर्षापूर्वी बरोबर त्यांनी भर दिवसा एका नागरिकाला फरफडत नेलेलं आहे. त्याचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आहे, त्याचं म्हणजे ह्याच्यामध्ये चॅनलवरसुद्धा आहे आणि तो नागरिक दुर्दैवाने मीच आहे. मी ते सांगते सर. आणि बरोबर तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही आलेलं त्याला बरोबर 1 वर्ष झालं. हा महिना त्याची ॲनिव्हर्सरी आहे सर त्या घटनेची. तर त्याच्याविरुद्ध एवढ्या तक्रारी असून आणि तो चुकीच्या पद्धतीने प्रमोशन घेत असून माझं मला खरंच प्रश्न असा आहे, मी तुम्हाला मागे सांगितलं, यू आर द लास्ट होप. तर तुमच्यासमोर जर मी ते कागदपत्र सर सादर केली, कारण का मी प्रत्येक जे सामान्य प्रशासन आहे, अगदी चंद्रन साहेबांसमोर सुद्धा ते कागदपत्र सांगितली होती आणि स्पष्ट दाखवलं होतं. आम्हाला फक्त असंही सांगा की आम्ही चुकत असेल ना तर तेही दाखवा. तर ते कागदपत्र खूप कष्टानं जी त्याच्याकडे सुद्धा नसतील ते आमच्याकडे आलेले आहेत, फार चुकीच्या पद्धतीने. ही इज ओनली 10th पास ऑर फेल इवन. सो सगळं पुढचं जे आहे ना ते आय विल प्रूव्ह यू. फक्त मला आय वॉन्ट टू हॅव सम इयर्स who is going to listen and do something or tell us that no, we can't do anything. So I will, sir, not only leave Mahanagarpalika, not only at TV 10, but I am even ready to leave Pune. So believe me, sir, believe me, it is so disgusting. 1 वर्ष झालं त्याचं काही ॲक्शन होत नाही. आणि जे ॲडिशनल कमिशनर जे आहेत चंद्रन सरांची बदली होते, तर हे फार दुर्दैव असं मला वाटतं. तर आता तुम्ही आहात आणि आता महापौरसुद्धा आलेले आहेत, आमचे आणखीन आशेचे किरण वाढलेले आहेत आणि यू रिअली आर डुईंग व्हेरी वेल वर्क सर. तर मग मी कमीत कमी तेवढ्यापुरतं TV 10 तेवढ्यासाठी सोडीन, महानगरपालिकेत जाणं सोडीन आणि जमलं तर, कारण का महानगरपालिका पूर्ण पुण्याला कंट्रोल करते, पुण्यातलं काही सुधारणा होत नाही, पुणे सुद्धा सोडायला तयार आहे मी.
व असंही मी ते म्हणलेलं आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. याचा अर्थ असा आहे की नागरिकांचं जर ऐकतच नसतील महानगरपालिका, नागरिकांना जर येऊनच देत नसेल, कुठलाही प्रश्न विचारत असेल तर त्यांना अडवत असेल, धमकावत असेल, हे पत्राचा अर्थच तो आहे की ह्या 8-9 जणांना जर धमकावलं आणि त्यांना बंदी घालण्यात ते यशस्वी झाले तर मग बाकीचे नागरिक जे आहेत ते साधे नागरिक आहेत. ह्याच्यामध्ये असं सुद्धा मुद्दा असा आहे की जर पत्रकारांचं ऐकत नाहीत, हे कार्यकर्त्यांचं ऐकत नाहीत, हे अध्यक्ष काही समजा छोटी संघटना असेल संघटनेच्या अध्यक्षांचं ऐकत नाहीत, हे समजा म्हणजे दिव्यांग आहेत, महिला आहेत, महिलांचं ऐकत नाहीत, तर मग ते सामान्य नागरिकांचं कसं ऐकत असतील. तर हा एक मुद्दा आहे. तर मी सगळे ते रेकॉर्डिंग तर तुम्हाला सांगितलंच आहे. आता नागरिकांनी ह्याच्यावर विचार करायचा. मित्रांनो, नागरिकांना असं वाटतं की चला हे आज वेळ TV 10वर आलेली आहे, आज वेळ पट्टीकरांवर आलेली आहे, तर तुमच्यावर येणार नाही, तर ही उद्या तुमच्यावर सुद्धा येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि घेतलेला आहे. तर नागरिकांनी भ्रष्टाचार होऊन देऊ नये. मला तर असं वाटायला लागलं की नागरिकांनाच भ्रष्टाचार हवा आहे. आणि दुसरे कोण आहेत की ज्यांना भ्रष्टाचार हवा आहे ते म्हणजे पत्रकार. त्यामुळं तर मी म्हटलं नाही, ते एका पत्रकारांनी जे म्हणजे लोकांचं मत आहे असं म्हणून स्वतःचं मत घातलेलं आहे, असा एक हिरा आहे. तर असं पत्रकार जर असतील तर मला पत्रकार म्हणूच नका. माझ्यासाठी पत्रकार ही शिवी आहे, मला लाज वाटते. पण मी मात्र माझं काम करत राहणार. त्याला तुम्ही काही नाव दिलं ना तरी मी माझं काम करत राहणार, महानगरपालिकेत जाऊन किंवा महानगरपालिकेच्या बाहेर. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.